महाराष्ट्र में मासूम लड़कियों और खवातीन की इस्मत रेजी और कत्ल की वारदात को रोकने के लिए शक्ति एक्ट को मौसर तरीके से नाफिज करने की मांग की जा रही है। बीजेपी खवातीन मोर्चे की रियासती सदर उमा खापरे ने नांदेड़ में प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए हुकूमत को इस कानून को मौसर तरीके से नाफिज करने की मांग की। बिलोली में एक लड़की की हाल ही में हुई इस्मत रेजी और कत्ल की वारदात पर भी उमा खापरे ने सवाल खड़े किए। इन्होंने कहा कि बिलोली पुलिस इस मामले में सुस्त रफ्तारी से काम कर रही है। भारतात आली म्हणजे भारतात पूर्वीच आलेली आहे। आता जे जे एक 7-8 महिने झाले ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, ज्या पद्धतीने महिलांविषयी अन्याय अत्याचाराला आम्ही वारंवार प्रयत्न केल्यानंतर ह्या सरकारने आत्ता कुठेतरी शक्ती कायदा आणला। आम्ही दिशा कायदा आणून आम्ही ओरडतो आहोत। आक्रोश आंदोलन आम्हाला करावं लागलं। आज इथली जी घटना आहे त्या घटनेत सुद्धा बिलोलीच्या घटनेत सुद्धा 8 दिवस झाले आरोपी फरार आहेत, ते पकडले जात नाही। त्याच्या पलीकडे काय सांगावं असं मला वाटतं। शक्ती कायदा तर आपण केलेला आहे, पण शक्ती कायदा जो आहे केलेला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। कारण ज्या पद्धतीने आता सतत होणारे रेप, सतत होणारे खून, मुलींचे, लहान मुलींचे होणारे खून जे आहेत ते रोखायचे असेल तर आम्ही धन्यवाद मानतो की तुम्ही शक्ती कायदा आणला, परंतु त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होते की नाही ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष देऊन करून घ्यावं अशी आज आम्ही महिला मोर्चाकडून मागणी करतो।